तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी चा जो इतिहास हा विषय आहे, तर त्याच्यातलं पहिलं प्रकरण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा याचा स्वाध्याय आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण इयत्ता 10वी चे जे सर्व विषय आहेत, तर त्या सर्व विषयांचे स्वाध्याय आणि गणिताचे सराव संच या चॅनलवर तुमच्याशी शेअर केले जातील. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण बघूया इतिहास लेखन व पाश्चात्य परंपरा. तर याचा स्वाध्याय बघूया. तर त्यातला पहिला आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आता मी तुम्हाला इथे फक्त त्याचं उत्तर देणार आहे. तुम्ही ते विधान म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द भरून तो विधान पुन्हा लिहायचा आहे. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॉट डॉट यास म्हणता येईल. तर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक हे 4 पर्याय आहेत. तर आधी विचार करा. तर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक पर्याय अ बरोबर आहे व्हॉल्टेअर. पण वाक्य तुम्ही पूर्ण लिहा. त्याच्यानंतर आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॉट डॉट याने लिहिला. कुणी लिहिला? तर हे 4 पर्याय दिलेले आहेत तुम्हाला. तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय ब. मायकेल फुको. यानं हा ग्रंथ लिहिला कुठला? आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. त्याच्यानंतर पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा असं म्हटलंय, ओळखून लिहा. तर जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल, रिझन इन हिस्ट्री, लिओपोल्ड वॉन रँके, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री हे पुस्तक, हेरोडोटस द हिस्ट्रीज, कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड. तर यातली चुकीची जी जोडी आहे ती आहे कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड. तर ही चुकीची जोडी आहे. ॲक्चुअली कार्ल मार्क्सने कोणता ग्रंथ लिहिलाय? तर कुठल्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे? दास कॅपिटल. कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड ही चुकीची जोडी आहे. अचूक उत्तर जर लिहायला सांगितलं परीक्षेत तर हे उत्तर लिहा त्याचं. तर प्रश्न 1 आणि प्रश्न 2 हे जे आहे चुकीची जोडी ओळखा म्हणून आपण आता बघितलं. अ आणि ब पहिल्या प्रश्नातला तो बघितला. आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. टिपा लिहा. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे द्वंद्ववाद. तर याच्यामध्ये पहिला मुद्दा लिहायचा आहे द्वंद्ववादमध्ये. जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल या जर्मन तत्वज्ञानाने इथे जरासा बदल करा. वास्तव्याच्या असं झालं ते. फक्त वा करा तिथे. ऐतिहासिक वास्तवाच्या तर्कशुद्ध मांडणीसाठी कुठला विचार मांडला? द्वंद्ववाद हा विचार मांडला. म्हणजे ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी द्वंद्ववाद ही विचार पद्धती त्यानं मांडली. हेगेलच्या मतानुसार कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्याकरता त्याचे 2 विरोधी प्रकारात अ, वर्गवारी 2 केली जाते. कुठल्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी. उदाहरणार्थ ती घटना खरी आहे का खोटी आहे? चूक आहे का बरोबर आहे? चांगली आहे का वाईट आहे? अशा 2 गटामध्ये त्याची विभागणी करायची इतिहासामध्ये घडलेल्या. आणि या प्रकारच्या पद्धतीला काय म्हणतात? द्वंद्ववाद म्हणतात. आता या पद्धतीमध्ये काय केलं जातं? एक सिद्धांत मांडला जातो आणि त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. म्हणजे समजा इतिहासातील एखादी घटना आहे, ती बरोबर मानायची आणि ती वाईट किंवा चुकीची आहे अशी मानायची आणि मग त्याच्यावर एकत्रित चर्चा करून म्हणजे या दोन्ही सिद्धांताच्या तर्काच्या आधारे उहापोह केल्यानंतर म्हणजे चर्चा केल्यानंतर, तर्कशुद्ध चर्चा केल्यानंतर या दोन्हींचे सार ज्यामध्ये सामावलेलं आहे, म्हणजे दोन्हींमधल्या ज्या काही चांगल्या बाजू आहेत, त्या घेऊन अशा सिद्धांताची इथं समन्वय असा शब्द पाहिजे होता. समन्वय. न ला व जोडा, समन्वय साधणारी अशी मांडणी केली जाते. न ला व जोडायचा आणि य लिहायचा. समन्वय साधणारी मांडणी केली जाते. तर हा झाला पहिला मुद्दा. म्हणजे दोन्ही ज्या बाजू आहेत, त्यांचा समन्वय साधणारी मांडणी या प्रकारच्या सिद्धांतामध्ये केली जाते. तर पुढचं आहे ॲनल्स प्रणाली. आता बघा ॲनल्स प्रणाली ही आधुनिक इतिहास लेखनाची प्रणाली असून 20व्या शतकाच्या सुरुवातीला ती कुठे उदयास आलेली आहे? फ्रान्समध्ये उदयास आलेली आहे. त्यानंतर ही इतिहास लेखन प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी सुरू केली. हा दुसरा मुद्दा. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक निराळी आणि एक वेगळी दिशा मिळाली. या प्रणालीमध्ये काय होतं बघा, या प्रणालीमध्ये इतिहासाचा अभ्यास केवळ राजे, महान नेते तसंच त्यांच्या संदर्भाने राजकारण, मुत्सद्देगिरी किंवा राजकीय घडामोडी आणि युद्ध यांवरच केंद्रित न करता त्या काळातील हवामान असेल, स्थानिक लोक असेल, शेती व व्यापार, दळणवळण असेल, तंत्रज्ञान, संपर्क साधणे, सामाजिक विभागणी, समूहाची मानसिकता यांसारखे विषय देखील अभ्यासणे महत्त्वपूर्ण मानले जाऊ लागले. तर म्हणजे थोडक्यात काय, तर ही एक वेगळी प्रणाली होती आणि या प्रणालीमध्ये फक्त राजे, महान नेते यांचं राजकारण, मुत्सद्देगिरी, राजकीय घडामोडी, युद्ध
एवढ्यावरच भर न देता कशाला महत्त्व द्यायचं, त्या त्या काळातील स्थानिक लोक कसे होते, शेती आणि व्यापाराची अवस्था कशी होती, दळणवळण तंत्रज्ञान असेल, संपर्क साधने असेल, सामाजिक विभागणी कशी होती, समूहाची मानसिकता कशी होती त्यावेळच्या. हे सगळे विषय अभ्यासणं महत्त्वपूर्ण जाऊ लागलं आणि यालाच ॲनल्स प्रणाली असं म्हटलं जातं. आणि ॲनल्स प्रणालीमुळे सुद्धा एक वेगळी दिशा इतिहासाला मिळाली, जे की आपण वरती मुद्दा मांडलेला आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक आपला 2 झाला. आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. म्हणजे थोडक्यात कारणे द्या, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर त्यातला पहिला बघा, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. तर त्याचं कारण स्पष्टीकरण द्यायचं आहे. तर पहिला मुद्दा बघा त्याच्यात, स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची पुनर्रचना करणे म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन होय. ही आधी व्याख्या लिहा. आता त्याची सुरुवात कोणी केली किंवा ती भूमिका कोण मांडली? सर्वप्रथम सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची भूमिका मांडली. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, या प्रकारच्या इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करणे, त्याचबरोबर या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचाही पुनर्विचार करणे यावर भर दिला गेला. म्हणजे इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा समावेश करणं आणि पुरुषप्रधान दृष्टिकोनातून जे इतिहास लेखन झालं त्याचा पुन्हा एकदा विचार करणं. परत तिसरा मुद्दा, वरील कारणास्तव स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलू जसं की कौटुंबिक आयुष्य, त्याच्यानंतर स्वल्पविराम द्या, नोकरी इत्यादींवर विचार करणारं संशोधन यातून सुरू झालं. तर हे तुम्ही कारण तिथे देऊ शकता. त्याच्यानंतर पुढे फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटलेलं आहे. तर त्याचं सुद्धा कारण इथे द्यायचं आहे. तर पहिला मुद्दा बघा, 20व्या शतकामधील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको याच्या लिखाणाच्या माध्यमातून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली. हा त्यातला पहिला मुद्दा. त्यांनी इतिहासाच्या कालक्रमानुसार केलेल्या अखंड मांडणीला चुकीचं म्हटलं. तसेच भूतकाळातील स्थित्यंतराचे म्हणजे बदलाचे स्पष्टीकरण, भूतकाळात मानवी जीवन कशाप्रकारे बदलत गेलं टप्प्याटप्प्यांमध्ये, त्याचं स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. त्यांच्या मते पुरातत्वामध्ये अंतिम ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचणं हे एवढंच उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचं स्पष्टीकरण देणं, म्हणजे हे बदल कसे होत गेले, तर त्याचं स्पष्टीकरण देणं स्थित्यंतराचं, यावर त्या इतिहासाचा म्हणजे पुरातत्वाचा प्रयत्न असतो, असं त्यांचं मत होतं. म्हणूनच भूतकाळातील स्थित्यंतराचे ज्ञान देणाऱ्या आपल्या लेखन पद्धतीला त्यांनी कुठला शब्द वापरलाय? ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे जस्ट मिनिट. आता आपला हा प्रश्न क्रमांक 3 झाला. आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर युरोपातील महत्त्वाचे 4 विचारवंतांची नावं लिहायची. तुम्ही कुठलीही 4 नावं त्याच्यामध्ये लिहू शकता. तर त्याचं उत्तर अशा पद्धतीने लिहायचं आहे तुम्ही. तर बघा, युरोपातील महत्त्वाचे विचारवंत कार्ल मार्क्स, मायकेल फुको, रेने देकार्त आणि व्हॉल्टेअर. तर मी ही 4 नावं दिलीत. तुम्ही पुस्तकातील कोणतीही इतर 4 नावं लिहिलीत तरीही चालेल. आता आपण शेवटचा आणि महत्त्वाचा सविस्तर उत्तरे लिहा हा प्रश्न क्रमांक 5 बघू. तर आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. प्रश्न क्रमांक 5 आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. तर सविस्तर उत्तरं लिहायची आहेत. त्यामुळे मुद्दे सगळे जे दिलेले आहेत याच्यातले ते व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या. आता बघा त्याच्यातला पहिला मुद्दा, इतिहासाच्या दृष्टिकोनातून मूलभूत बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली कार्ल मार्क्स यांनी अस्तित्वात आणली. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात त्याने वर्ग सिद्धांत मांडला. कधी मांडला? 19व्या शतकाच्या उत्तरार्धात. त्यांचं मत काय होतं बघा, त्यांच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. म्हणजे निर्जीव वस्तू किंवा निर्जीव कल्पना यांच्यावर आधारित नसून तो जिवंत माणसांचा असतो, असं त्यानं तिथं मत मांडलं. आपल्या मूलभूत गरजा भागवण्याकरता उपलब्ध असलेल्या उत्पादनांच्या साधनांच्या स्वरूपावर आणि त्यांच्या मालकीवर माणसा-माणसांमधील नातेसंबंध अवलंबून असतात, असा मुद्दा त्यानं मांडला. म्हणजे आपल्या नेहमीच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी एक असतो नोकर वर्ग आणि एक असतो मालक वर्ग. तर अशा स्वरूपाचं माणसा-माणसामधील नातेसंबंध असतात, असं त्यानं मत मांडलं. त्याच्यानंतर समाजामधील विविध घटकांना ही उत्पादनाची साधने सारख्याच प्रमाणात मिळत नाहीत. जसं की आपण बघतो की सर्वांचे जे आर्थिक उत्पन्न आहे ते वेगवेगळं असतं. त्यामुळे
उत्पादनाची साधने सारख्याच प्रमाणात मिळत नाहीत. याच्यामुळे समाजात काय होतात, वर्ग निर्माण होतात. जसे की गरीब श्रीमंत. तर अशा प्रकारे वर्ग निर्माण होतात आणि त्यामुळे सामाजिक विषमतेमधून या वर्गांमध्ये संघर्ष दिसून येतो. मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे, असं त्याचं मत आहे. यामध्ये ज्या वर्गाच्या हाती उत्पादनाची साधने असतात, म्हणजे जो मालक वर्ग असतो, तो वर्ग इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, असा विचार त्यानं मांडला. आणि मार्क्सने हा वर्ग सिद्धांत कुठल्या ग्रंथात मांडलेला आहे बघा, दास कॅपिटल या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. तर थोडक्यात काय, याचा शेवट कसा करायचा बघा उत्तराचा. थोडक्यात कार्ल मार्क्स यांनी आपल्या वर्ग सिद्धांताद्वारे जगाला इतिहासाकडे पाहण्याचा एक नवा, आता चुकून टाईप झालं, नवा दृष्टिकोन दिला. असं आपण म्हणू शकतो. हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर दुसरं, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? तर 4 वैशिष्ट्ये आहेत ती खालीलप्रमाणे आहेत. पहिलं वैशिष्ट्य बघा, आधुनिक इतिहास लेखन पद्धती ही शास्त्रशुद्ध असून तिची सुरुवात प्रश्नांची योग्य मांडणी करण्यापासून होते. म्हणजे ही शास्त्रशुद्ध पद्धत आहे आणि त्याची सुरुवात कुठून होते? प्रश्नांची योग्य मांडणी करण्यापासून होते. हे प्रश्न भूतकाळातील विविध मानवी समाजातील लोकांनी विशिष्ट काळात केलेल्या कृतीविषयी असल्याने ते मानव केंद्रित असतात. म्हणजे भूतकाळातील घटनांचा शोध घेण्यासाठी इतिहासाचा अभ्यास केला जातो आणि याच्यामध्ये मानवाने केलेल्या कृतीविषयीच हे प्रश्न असतात. म्हणून ते पूर्णपणे कशा असतात? मानव केंद्रित असतात. या कृतींचा संबंध देवदेवतांच्या कथा किंवा दैवी घटना यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न इतिहासामध्ये केला जात नाही. म्हणजे ज्या धार्मिक कथा आहेत याला इतिहासामध्ये समाविष्ट केलं जात नाही. तिसरा, मांडलेल्या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तराला विश्वसनीय पुराव्यांचा आधार असल्याने इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते. म्हणजे बघा, जे प्रश्न मांडले गेले त्याची उत्तरं शोधत असताना जे विश्वसनीय, विश्वास ठेवण्यासारखे पुरावे, हं, त्यांचा आधार असतो आणि त्यामुळे इतिहास हा कसा समजला जातो? तर्कसुसंगत समजला जातो. म्हणजे त्याच्यामागे काही ना काहीतरी पुरावे असल्यामुळे त्याचं स्पष्टीकरण आपल्याला मिळतं. इतिहासामधील मानवाच्या वाटचालीचा भेद घेण्यासाठी भूतकाळात मानवाने केलेल्या कृतींचा आधार घेतलेला असतो. हं. तर हा झाला चौथा मुद्दा. तर एकूण 4 मुद्दे तुम्ही जे 4 वैशिष्ट्य आहेत ती इथं लिहायची आहेत. त्याच्यानंतर पुढचं आहे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? ते आपल्याला स्पष्ट करायचं आहे. तर बघा त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची केलेली पुनर्रचना म्हणजे पुनर्मांडणी म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन होय. म्हणजे हे इतिहास लेखन स्त्रियांच्या दृष्टिकोनातून किंवा त्यातलं योगदान काय इतिहासातलं, स्थान काय, त्याच्या आधारावर जे लेखन केलेलं असतं त्याला स्त्रीवादी इतिहास लेखन असं म्हणतात. त्याच्यानंतर स्त्रीवादाची मूलभूत भूमिका पहिल्यांदा कोणी मांडली बघा, सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने सिद्ध केली किंवा मांडली. या स्वरूपाच्या इतिहास लेखनामध्ये काय असतं, तर लेखनामध्ये स्त्रियांचा समावेश करण्याबरोबरच या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार यावरही भर दिला गेलेला आहे. पुनर्विचारावर भर दिला गेलेला आहे. हा शब्द काय लिहायची गरज नाही. त्याच्यानंतर पुढचा, या स्त्रीवाद दृष्टिकोनामुळे स्त्रियांच्या आयुष्यासंबंधी नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, कौटुंबिक आयुष्य या सगळ्या पैलूंविषयी सखोल संशोधन सुरू झालं. त्या काळामध्ये स्त्रियांची नोकरी असेल, रोजगार असेल, ट्रेड युनियन असेल, कौटुंबिक आयुष्य याची स्थिती काय होती? या दृष्टीने इतिहासाचा अभ्यास सुरू झाला. 1990 नंतरच्या काळात स्त्री ही असून असा शब्द असून मानवी स्त्रीवादी इतिहास लेखनावर भर दिला गेला. स्वतंत्र सामाजिक वर्ग असून हा शब्द तिथे तुम्ही घाला आणि मानव स्त्रीवादी इतिहास लेखनावर भर दिला गेला. आता त्याच्यानंतर पुढे थोडक्यात काय, तर स्त्रीवादी इतिहास लेखनामुळे इतिहास लेखनाला एक नवा आयाम, एक नवा दृष्टिकोन प्राप्त झाला, असे तुम्ही शेवट करू शकता. त्याच्यानंतर पुढे लिओपोल्ड वॉन रँके यांचा इतिहासविषयक जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला स्पष्ट करायचा आहे. तर बघा 19व्या शतकामध्ये बर्लिन विद्यापीठातील इतिहास तज्ञ लिओपोल्ड वॉन रांके याने इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीने विषय सांगितले. म्हणजे काय, तर इतिहास लेखनाचा अभ्यास हा चिकित्सक पद्धतीनं मांडला गेला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये जे पुरावे आहेत त्याला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. आणि योग्य प्रश्नांच्या आधारे इतिहासाचा शोध घेतला पाहिजे चिकित्सक पद्धतीनं. त्या चिकित्सकपणे इतिहासातील घटनेचा सत्याच्या शोधावर भर दिला. त्यानं काय केला, चिकित्सक पद्धतीने इतिहासातील घटनेच्या सत्याच्या शोधावर भर दिला. म्हणजे
आधी काहीतरी पूर्वग्रह न धरता, म्हणजे सांगितलेल्या गोष्टींवर आधीच्या भर न देता स्वतः पुरावे शोधून घटनेच्या सत्तेच्या शोधावर भर दिला. यामध्ये मूळ ऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती अधिक महत्त्वाची असते. म्हणजे त्या वेळचे जे मूळ पुरावे होते, त्यावर त्याला अधिक महत्त्व आहे असं त्याने ठामपणे मांडलं. त्याच्यानंतर ऐतिहासिक घटनांसंदर्भातील सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन त्यानं केलं असून या पद्धतीने ऐतिहासिक घटने सत्यापर्यंत पोहोचणे शक्य आहे. ऐतिहासिक घटनेमध्ये सत्यापर्यंत पोहोचणे शक्य आहे असा विश्वास सुद्धा त्यानं व्यक्त केला. आणि इतिहास लेखनातील जी काल्पनिकता आहे, म्हणजे फक्त असं घडलं असेल अशा काल्पनिकता ज्याच्यात पुरावा नाही, अशा इतिहास लेखनावर त्यानं टीका केली. त्याच्या विविध लेखांचे द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, बघा त्याचे जे लेख आहेत, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्याचं संकलन केलेलं आढळतं. अशा रीतीनं रांके याने चिकित्सक पद्धतीनं इतिहास लेखन करण्यावर भर दिला. तर अशा प्रकारे हे जे प्रकरण आहे, पहिलं प्रकरण त्याच्यातले 5ही प्रश्न इथं पूर्ण होत आहेत. ते दुसरं प्रकरण आहे, त्याचा व्हिडिओ आपण बनवूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे पुढच्या पाठाचे जे प्रश्नोत्तर आहेत ते बघूया. ओके. थँक